शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा उद्या मेळाव्यात दिशा ठरणार, महेश खराडे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, सांगलीसह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार तो वाचवणे आदीसह अन्य मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी बुधगाव येथे शक्तीपीठ बाधित शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे, उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनी केलं आहे. या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार बच्चू कडू, किसान सभेचे अजित नवले आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गिरीश फोंडे, ॲडव्होकेट गजेंद्र येळकर, शिवाजी मगदूम, सम्राट मुळे, गणेश घोडके, गणपतराव वाळघाटोळे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा शुक्रवारी दुपारी 12 वाजता बुधगाव येथील इशिता मंगल कार्यालयात होणार आहे. मेळाव्याला यापूर्वी तिरंगा झळकतो आमच्या शिवारात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात या ब्रीदवाक्यानुसार सकाळी जिल्ह्यात सर्वत्र बाधित शेतीत तिरंगा फडकवण्यात येणार आहे. बुधगाव येथेही मेळाव्यापूर्वी झेंडावंदन करण्यात येणार आहे. तिरंगा झळकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे ब्रीदवाक्य घेऊन खरं तर उद्या 15 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतामध्ये तिरंगा झेंडा फडकवण्यात येणार आहे. तसंच या आंदोलनाबरोबरच उद्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता बुधगाव येथील इशिता मंगल कार्यालय या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. हा खरं तर मेळावा नसून निर्धार मेळावा आहे आणि राज्याच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, खासदार विशालदादा पाटील, आमदार अरुणा लाड यांच्यासह प्रमुख राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा, निर्धार मेळावा यशस्वी करावा अशा पद्धतीचं आवाहन करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.